हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. मी जर तुम्हाला असं बोललो की एक असं सप्लिमेंट आहे ज्याच्यामुळे तुमची स्लीप हेल्थ, तुमची हार्ट हेल्थ, तुमचं मसल गेनिंग, तुमचे मूड आणि सोबतच तुम्हाला ते एनर्जी सुद्धा प्रोव्हाइड करेल आणि याचीच तुम्हाला डेफिशियन्सी आहे. हो मित्रांनो, हे सप्लिमेंट आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमची नियर अबाउट 70% लोकांना डेफिशियन्सी आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो इन डिटेल मॅग्नेशियमवर होणार आहे. तर चला मित्रांनो सुरू करूया. तर मित्रांनो, आपण सुरू करूया की मॅग्नेशियम हे आहे काय. मॅग्नेशियम हे एक मिनरल आहे. मॅक्रोन्यूट्रियंट आणि मायक्रोन्यूट्रियंट दोन टाईपचे न्यूट्रियंट असतात. मायक्रोन्यूट्रियंटमध्ये तुमचे प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट हे येतात आणि जे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत त्याच्यात विटॅमिन्स आणि मिनरल येतात. तर त्यातलं जे मिनरल आहे ना, त्यात मिनरलमध्ये येतं मॅग्नेशियम. तर मित्रांनो, आता मेन प्रश्न येते की मॅग्नेशियम हे आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. आपल्या बॉडीमध्ये जवळपास 300 बायोकेमिकल रिएक्शन होतात. त्याच्यासाठी मॅग्नेशियम हे खूप जास्त हेल्पफुल आहे. आपले जे सेल्स आहे त्याला पॉवर जे पोहोचते ती एनर्जी प्रोव्हाइड करायसाठी आपल्याला मॅग्नेशियम इम्पॉर्टंट आहे. आपली जे हार्ट आहे, हार्टबीट्स आपल्या असतात ना, तर कोणाच्या इरेग्युलर हार्टबीट्स होतात. तर ते हार्टबीट स्टेडी ठेवायसाठी आपल्याला मॅग्नेशियम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जिमच्या ह्याच्यात जेव्हा आपण आपले जे मसल्स असतात ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मॅग्नेशियम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या ब्रेनसाठी आणि तुमच्या नर्वस सिस्टीमसाठी हे मॅग्नेशियम हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही पकडा की तुमची जी बॉडी आहे ती एक कार आहे. तर तुमची बॉडी जर कार असेल ना, तर मॅग्नेशियम हे इंजिन ऑइल आहे, जे तुमच्या बॉडीमध्ये जे स्मूथ सगळ्या गोष्टी आहे, तुमचे जे बॉडीचं मेकॅनिझम आहे, हे सगळं स्मूथ चालण्यासाठी जे तुम्हाला हेल्प करतं ना, ते आहे मॅग्नेशियम. आणि मित्रांनो, आता जी स्टडी झाली आहे ना, त्यात असं दिसून पडतं ना की नियर अबाउट 70% लोकांना आहे ना मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आहे. पण हे असं का होत आहे? याचं मेन रिझन हेच आहे मित्रांनो की तुमची लाईफस्टाईल, तुमचं फूड. आज मार्केटमध्ये असं आहे ना मित्रांनो की नियर अबाउट खूप साऱ्या गोष्टी रिफाईंड आहे. नॅचरल गोष्टी, होल फूड हे तुम्हाला जास्त प्रोव्हाइड केलं जात नाही. आणि आजकाल जे मार्केटमध्ये आहे ना, मोस्टली जसं की ऑइल झालं, रिफाईंड ऑइल, तर सगळ्या गोष्टी जे आहे ना ते रिफाईंड आहे. याच्यामुळे सुद्धा तुम्हाला इश्यू होऊ शकतो. नेक्स्ट रिझन हे आहे ना की स्ट्रेस. आजच्या ह्याच्यात असं आहे ना की खूप जास्त लोक स्ट्रेस घेतात आणि स्ट्रेसमुळे सुद्धा याची डिफिशियन्सी होते. त्याच्यासोबत सोबत तुमची स्लीप जर खराब असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला मॅग्नेशियमच नाही, बरेचसे सुद्धा डिसीज होऊ शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त जे फूड आता ग्रो होतं ना, तर जी सॉइल आहे ना, त्यात सुद्धा मिनरलची जी क्वांटिटी असते ना ती खूप कमी झाली आहे आजकाल. त्याच्यामुळे प्लांट पर्यंत सुद्धा ते प्रॉपर प्रोव्हाइड होत नाही. तर तुम्हाला ते फूड मधून कमी प्रमाणात प्रोव्हाइड केलं जातं. आणि याच्या व्यतिरिक्त अजून मेन रिझन हे येतं ना की मेडिकेशन. जर तुम्ही कोणते मेडिकेशन कंटिन्युअस घेत आहे तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला मॅग्नेशियमची डेफिशियन्सी होऊ शकते. मित्रांनो, मेन म्हणजे मॅग्नेशियम घेतल्याने होतं काय. मॅग्नेशियम जेव्हा तुम्ही इंटेक करता ना, तेव्हा तुमची जी स्ट्रेस लेवल आहे ना ती लो होते. त्याच्यामुळे तुमची स्लीप सायकल चांगली होते आणि तुमची जी हार्ट हेल्थ आहे ते पण चांगली होते. आणि जे तुमच्या बॉडीमध्ये शुगर लेवल, हार्मोनल हे जे इम्बॅलन्स होतात ना, ते सुद्धा ते स्टेडी ठेवतं. आणि जे तुमचं मूड सुद्धा आहे ना, ते सुद्धा प्रॉपर राहतं त्याच्यामुळे. आणि मॅग्नेशियम हे जे आहे ना, हे तुमचे मसल गेनिंग आणि जी रिकव्हरी आहे ना त्याच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल आहे. आणि जे तुमची नर्वस सिस्टीम आहे आणि जे तुमचं ब्रेन फंक्शन आहे, याला काम डाऊन करायचं काम जे आहे ना ते मॅग्नेशियम करतं. ज्याच्यामुळे ते फंक्शन जे आहे ना ते स्टेडी आणि स्टेबल राहतं. मित्रांनो, आणि जर आता तुम्हाला इन केस मॅग्नेशियमची डेफिशियन्सी निघाली आहे, तर तुम्ही त्याला कव्हर कसं करणार? बघा मित्रांनो, जर इन केस तुम्ही कोणतीही गोष्ट फूड पासून जर कंझ्युम करू शकत असेल ना, तर ते बेस्ट आहे. फूडमध्ये जसं की आल्मंड झालं, जसं की पंपकिन सीड झालं, अवोकाडो झालं, अशा गोष्टीमध्ये मॅग्नेशियम ची क्वांटिटी जास्त असते. आणि याच्यामुळे तुमची मॅग्नेशियमची जी डेफिशियन्सी आहे ती क्युअर होऊ शकते. आणि याच्या व्यतिरिक्त जर इन केस तुम्ही जर ते फूड पासून कंझ्युम नाही करू शकत आहे, तरच तुम्ही सप्लिमेंटकडे जा.
पण जर इन केस ते फूडपासून तुम्ही जर घेऊ शकत आहे ना, तर ते बेस्ट आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मॅग्नेशियम जे आहे ना, हे तीन टाईपमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सप्लिमेंटमध्ये 3 टाईपमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. फर्स्ट आहे मॅग्नेशियम ग्लायसेट, सेकंड आहे मॅग्नेशियम सिट्रेट आणि थर्ड आहे मॅग्नेशियम मॅलेट. तर जे ग्लायसेट असतं त्याच्यामुळे तुम्हाला स्लीप आणि रिलॅक्सेशन मिळतं. आणि जे सिट्रेट असतं ते डायजेशनसाठी प्रॉपर आहे. आणि जे मॅलेट असतं त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळते. आणि याच्या व्यतिरिक्त आहे ना, मॅग्नेशियम ऑक्साईड सुद्धा अवेलेबल असतं, पण त्याचं ॲब्झॉर्प्शन थोडं कमी असल्यामुळे मी तुम्हाला ते सजेस्ट करणार नाही. तर तुम्ही मित्रांनो, याच्यानुसार तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणतं मॅग्नेशियम सप्लिमेंट सिलेक्ट करायचं आहे. तर इन केस तुम्हाला स्लीपसाठी प्रॉब्लेम असेल तर मॅग्नेशियम ग्लायसेट, जर इन केस तुम्हाला डायजेशनसाठी असेल मॅग्नेशियम सिट्रेट, आणि जर तुम्हाला बॉडीला प्रॉपर एनर्जी प्रोव्हाइड होत नसेल तर तुम्ही मॅग्नेशियम मॅलेट यूज करू शकता. तर मित्रांनो, ही आहे डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट मॅग्नेशियम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आहे तर तुम्ही सिरम मॅग्नेशियम टेस्ट करून चेक करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू. जर तुम्हाला इन केस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.